नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न, ज्यामध्ये आपण GK असेल त्यासोबतच चालू घडामोडी असेल असे संपूर्ण IMP 60 प्रश्न बघणार आहोत। म्हणजेच या ठिकाणी आपण मागील परीक्षेमध्ये विचारलेले IMP GKचे प्रश्न असेल किंवा संभाव्य IMP GK प्रश्न असेल, सोबतच खूप महत्त्वाचे टॉपचे सध्याचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण यामध्ये टाकलेले आहेत। म्हणजे जर जवळजवळ बघायला गेलात तर व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सोबतच या व्हिडिओमधले तुम्हाला किती प्रश्न आधीपासून माहीत होते, म्हणजे 60 पैकी तुम्हाला किती प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी येत होतं याचं देखील तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल। सोबतच जर जे प्रश्न तुम्हाला माहिती नाही आहे त्याचा पण तुमच्याकडून अभ्यास होऊन जाईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर पोहोचत राहील। प्रश्न पहिला बघा, मित्रशक्ती या लष्करी सरावाला भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरुवात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए श्रीलंका या देशादरम्यान सुरुवात झाली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोणत्या तारखेला केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांनी शिकाऊ उमेदवारी आणि कौशल्यामध्ये उच्च शिक्षण युवकांसाठी योजना सुरू केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 27 फेब्रुवारी 2019 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सुलवाडे जामफाल कानोली उपसा सिंचन योजना ज्याच्या स्थापनेचा पहिला दगड पंतप्रधानांनी अलीकडे ठेवला होता, तर ते धुळेमधील कोणत्या नदीचे पाणी घेईल? तर बघा अतिशय महत्त्वाचे टॉपचे प्रश्न मी घेत आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तापी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, किती मीटर लांबी भारताच्या DRDOने तयार केलेल्या निर्भया क्षेपणास्त्राची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6 मीटर। पुढचा प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, राष्ट्रीय जलमार्ग 85 महाराष्ट्रातील डॅश डॅश खाडीमध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रेवदंडा। प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या देशाबरोबर चिलखती वाहनाची निर्मिती भारत संयुक्तपणे करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी कोणते भारतामधील सर्वात प्राचीन अजूनही अस्तित्वात असलेले खडक कापून बनवलेल्या गुहांचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बराबर गुफा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, देशाचे पेकिंग विद्यापीठ क्यूस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया 2024 मध्ये प्रथम स्थानावर आहे? तर बघा कोणत्या देशाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चीन। पुढचा प्रश्न क्रमांक 10 बघा, भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र म्हणजेच NDRC डॅश डॅशमध्ये उघडले जाणार आहे, म्हणजे कोठे उघडले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पटना। म्हणजे राज्य कोणतं आहे या ठिकाणी काय करायचं आहे, मला कमेंट करून लगेच सांगायचं आहे। पटना म्हणजे कोणत्या राज्यात आहे तर कमेंट करून मला लगेच उत्तर द्या। पुढचा प्रश्न क्रमांक 11 बघा, कोणत्या राज्याला भारत शासनाच्या वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाच्या ई-लर्निंग प्रशिक्षक प्रोग्रामर म्हणून पहिली श्रेणी मिळाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेलंगणा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, किती टक्के भारतीय विद्यार्थी ओपन डोअर्स रिपोर्टनुसार अमेरिकेत शिकणाऱ्या 10 लाखाहून अधिक परदेशी विद्यार्थ्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 25%। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रातील रेवदंडा खाडी कुंडलिका नदी यंत्रणेदरम्यान स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए NW 85 आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 14 बघा, ब्रिटिशांसोबत कोणत्या भोसल्यांच्या अध्यक्षाने नागपूरच्या तहावर स्वाक्षरी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अप्पासाहेब. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांना माझी छोटीशी विनंती, आपण असेच व्हिडिओ गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नेहमी आणत असतो. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तरी देखील आपण वेळात वेळ काढून जे विद्यार्थी क्लासेस लावू शकत नाही किंवा जे लोक खरंच अभ्यासू आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे. तर त्याच्या बदल्यात मी तुमच्याकडे जास्त काही मागत नाही आहे, आपण पूर्णपणे लेक्चर फ्रीमध्ये देतो. तर इतकंच मागणं आहे की तुम्ही प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की लाईक करायला पैसे लागत नाही, जास्त वेळ पण लागत नाही, पण तरी देखील लोक या ठिकाणी व्हिडिओला लाईक करत नाही आहे. जर तुम्हाला आपलं हे व्हिडिओ आवडत असेल किंवा आपली कामगिरी आवडत असेल तर प्लीज माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला लाईक तुम्ही नक्की करत चला व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 15, भारताची पहिली अर्ध उच्च गती रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस ही डॅश डॅश आणि वाराणसी दरम्यान धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 16 बघा, कोणती अंगकेही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी दोन्हीमध्ये आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. म्हणजे काय? रित्तिका, तंतुकणिका, पेशीपटल. प्रश्न क्रमांक 17 बघा, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे मुख्य केंद्र आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 18 बघा, जगातील सर्वाधिक प्रदूषित ठरलेल्या नवी दिल्लीचा AQI किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 483 आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला? तर मला याचं उत्तर काय करायचं आहे, थांबा मी तुम्हाला सांगतो. ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 काय? ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 या दोन्हीपैकी एक उत्तर आहे आणि ते उत्तर मला काय करायचं तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी उत्तर कमेंट करून सांगा, ज्यांना नाही माहिती आहे त्यांनी 19 नंबर टाका आणि प्रश्नाचं उत्तर काय असं विचारू शकता किंवा 19 नंबर टाकून या ठिकाणी प्रश्नचिन्ह द्या. म्हणजे जे आपले हुशार विद्यार्थी असेल किंवा ज्यांना उत्तर माहिती आहे ते तुमच्या कमेंटचं रिप्लाय देतील किंवा जर मला वेळ भेटला तर मी पण या ठिकाणी रिप्लाय देईल. पुढचा प्रश्न क्रमांक 21 बघा, 2030पर्यंत देशाच्या $1 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा किती टक्के सहभाग साध्य करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणात आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 22%. प्रश्न क्रमांक 22 बघा, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 23 बघा, जैतापूरजवळ माडवण येथे कोणता ऊर्जा प्रकल्प उभा राहतो आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अणुऊर्जा. प्रश्न क्रमांक 24 बघा, कोणता देश फिडे ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेत महिला व पुरुष विभागात विजेता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत. पुढचा प्रश्न क्रमांक 25, सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी या ठिकाणी किती? तर 2 भाग पडले आहेत. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर या ठिकाणी मला सर्वांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाकला आहे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही ग्राउंड पेपर देणार आहात. काय करायचं आहे, कमेंट करून मला सांगायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळात मी त्या ठिकाणी त्या जिल्ह्यासाठी स्पेशली व्हिडिओ नक्की बनवेल. प्रश्न क्रमांक 26 बघा, दुसऱ्या महायुद्धात अमेरिका, रशिया, इंग्लंड यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्रांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 27 बघा, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाकिस्तान या देशात होणार आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते आहेत?
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत चीन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, 1000 रोजगाराची संधी महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेल्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणामध्ये मुळे राज्यात निर्माण होणार आहे. किती हजार रोजगारांची संधी असा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 40,000. किती? 40,000. प्रश्न क्रमांक 30 बघा, भारताने नुकतेच आकाशवाणी मैत्री चॅनल हे कोणत्या देशाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बांगलादेश. प्रश्न क्रमांक 31 बघा, कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने ओडिसाच्या अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रलय. प्रश्न क्रमांक 32 बघा, गुन्हा कमी करण्यासाठी कोणत्या राज्यातील पोलिसांनी DNA इंडेक्स सिस्टम म्हणजेच DIS सुरू केली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 33 बघा, नमो किसान सन्मान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अहमदनगर. प्रश्न क्रमांक 34 बघा, कोणत्या वर्षी शीतयुद्धाचा करार अस्तित्वात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1904 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, दक्षिण भारतामधले पहिले बाल न्यायालय म्हणजे चिल्ड्रन कोर्ट कोणत्या शहरामध्ये सुरू केले? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 काय? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका. बरोबर. प्रश्न क्रमांक 36 बघा, रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीत ते गोठू नये म्हणून डॅश डॅश टाकतात किंवा काय टाकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सोडियम ऑक्झालेट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 37 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लखनौ आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38 बघा, कोणत्या वर्षापर्यंत महाराष्ट्र शासनाचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण राबविण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 2027-2028. प्रश्न क्रमांक 39 बघा, खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उपपंतप्रधान. प्रश्न क्रमांक 40 बघा, डॅश डॅश या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चिपी विमानतळ. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर पुन्हा माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की आपण असेच महत्त्वाच्या IMP प्रश्नांचे व्हिडिओ असेल किंवा पोलीस भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ असेल या ठिकाणी नेहमी आणत असतो आणि आपण लवकरच या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेसाठी सुद्धा फ्रीमध्ये लेक्चर सुरू करणार आहोत. जर तुम्हाला येणाऱ्या काळातील आपले असेच व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व व्हिडिओंचे अपडेट किंवा सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम नक्की पोहोचतील. प्रश्न क्रमांक 41 बघा, पंतप्रधानांनी भारताने 2030पर्यंत किती टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे जाहीर केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 45%. प्रश्न क्रमांक 42 बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान हे भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 43 बघा, ऑक्टोबर 2018मध्ये डॅश डॅशवर लुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अरबी समुद्र. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44 बघा, कार्बन सिंक तयार करण्यावर भर देणारा कोणत्या उपक्रमाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हवामान परिषदेत केली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रीन क्रेडिट.
प्रश्न क्रमांक 46 बघा, देशातील पहिला बचत गटातील किमान एका कितवी उत्तीर्ण महिलेला ड्रोन चालविण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सरकार देणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 10वी. प्रश्न क्रमांक 47 बघा, भारताच्या कोणत्या राज्यामध्ये मंत्रिमंडळाने ग्रामीण भागामध्ये जीवनमान उंचावण्यासाठी स्मार्ट विलेज मोहिमेअंतर्गत 384.40 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंजाब. प्रश्न क्रमांक 48 बघा, कोणत्या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार गोवा येथे झालेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्राप्त झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी एंडलेस बॉर्डर्स. प्रश्न क्रमांक 49 बघा, भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिल्यांदाच संरक्षित क्षेत्रामध्ये पाणमांजरांची जनगणना आयोजित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 50 बघा, दी फेट ऑफ बटरफ्लाईज हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नयनतारा सेहगल आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51, अष्टविनायकांपैकी वरदविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाड. प्रश्न क्रमांक 52 बघा, जागतिक स्तरावर भारताचा प्रसार माध्यम आणि मनोरंजन उद्योग कितव्या स्थानावर आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 5व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 53 बघा, बेडकाच्या हृदयात चा डॅश डॅश जवानिका असते व डॅश डॅश असतात, म्हणजे जवानिका असतात व असतात. तर बघा प्रश्न क्रमांक 53 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1 जवानिका असते. प्रश्न क्रमांक 54 बघा, 31व्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक पटकविणाऱ्या भारताच्या PV सिंधूंची अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी कोण होती? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कॅरोलिना मरीन. प्रश्न क्रमांक 55 बघा, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता खालीलपैकी कोणत्या जागतिक वित्तीय संस्थेने कर्ज देण्याला मंजुरी दिली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जर्मन KfW बँक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 बघा, मुंबई उच्च न्यायालयाने सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वासाच्या ठरावाच्या मंजुरीसाठी किती सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2/3. प्रश्न क्रमांक 57, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हायड्रोजन ऑक्सिजन आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचे 3च प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर पुन्हा रिक्वेस्ट आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म टाकला आहे ते कमेंट करा. प्रश्न क्रमांक 58, आतापर्यंत किती सौर पंप PM कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात स्थापित करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 59 बघा, भारतातील कोणत्या राज्याला भूतानचे राज्य जिग्मे वांगचुक यांनी भेट दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आसाम. प्रश्न क्रमांक 60, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती 2 शहरे स्मार्ट सिटीज म्हणून विकसित करण्यात येत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1